नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर कालच गुढीपाडवा झाला आणि मी त्याच्याच निमित्ताने माझ्या गावी आली होती। गावी आली आणि आमच्या घरी गुरे आहेत, तर त्यांच्या गळ्यात नेहमीच घुंगरांचा चाळ असतो। बट तो थोडासा बरेच दिवस झाले त्याच्यामुळे तो खराब झाला आहे। तर बरेच दिवस झालं मम्मीने त्याचं साहित्य आणून ठेवलेलं आहे। ती माझी वाट बघत होती की मी कधी येते, मी तो बनवेन। आज फायनली त्याचा योग आलेला आहे। तर हे साहित्य सगळं मम्मीने आणून ठेवलेलं आहे। तर बघूयात आता मी कसा बनवते आज। चलो। तर असे हे दोन धागे मी मापून घेतलेले आहेत। हा जो धागा आहे ब्ल्यू वाला, तो मी जस्ट एवढाच घेतलाय जेवढा की मला बनवायचा आहे हार। आणि ही जी साईडची जी रशी आहे ग्रीन वाली, त्याचंच मेन काम असतं। ती थोडीशी जास्त घ्यायची। हा जेवढा धागा घेतलाय त्याच्या कंपेअरने थोडंसं अजून एक्स्ट्राचा, कारण ह्या रशीचं काम थोडं जास्त आहे। आता गाठी कशा मारायच्या तर व्हिडिओमध्ये पुढे बघा। तर हा ब्ल्यू धागा मला मध्ये घ्यायचा आहे। काय करायचं, ही जी ग्रीन गाठ आहे ती ह्या ब्ल्यू लाईनच्या वरून आणि ही जी आहे ती ह्याच्या खालून घेऊन अशी तिरकी घ्यायची, ज्याने की एक गाठ बसेल। आता ह्या साईडून झालं। आता सेम हीच प्रोसेस ह्या साईडून। हा धागा घेते ह्या ब्ल्यू लाईनच्या वरून आणि हा इथून खालून घेऊन एक दुसरी गाठ मारते। असंच सेम आपल्याला करत जायचं आहे। मी आता हे पटपट करून घेते आणि घुंगूर कसा घालायचा हे पुढे बघा। ऑस्कर। तर हे आता मी एवढं हे करून घेते। तर इथे आता हे एवढे मी गाठी मारून घेतलेले आहेत आणि आता वेळ आलेला आहे घंटी घालायची। हा जो मधला कलर आहे धागा, त्याच्यामध्ये मी घंटी घालते। ही अशा पद्धतीने ती घंटी घालून घेतलेली आहे मी। परत अशाच गाठी आपल्याला पुढे पुढे मारत जायचं। आता या अशाच गाठी आपण पुढे पुढे मारत जाणार आहोत आणि मला एवढ्या अंतरावर घुंगूर हवं आहे। मी एवढ्या अंतरावर घुंगूर घालणार आहे आणि हे मग आता कंप्लीट झाल्यावरच दाखवते तुम्हाला। फायनली हे असे बनवून झालेले आहेत आणि आता मी वासरांच्या गळ्यात घालणार आहे। हे मारते काय मला, येडी कुठली मारते तुम्हाला? कसा दिसतोय बघा। आणि हे आमचं छोटंसं पिल्लू बघू, दिसतच नाही याचा। गौरी गौरी ए गौरी ए गौरी ए गौरी, मारते होय तुम्हाला?